जाना नहीं है ना, 5-10 मिनिट. ओके चलो, प्रश्न काय आपल्याकडे पहा बरं आता. प्रश्न काय आहे, प्रश्न IMP आहे. काय म्हटलेलं या प्रश्नामध्ये, जसं मी बोललो की कॉड AB इज कॉन्ग्रुएंट टू कॉड CD दिलेला आहे तुम्हाला, बरोबर. आपण आज जो थेरम पाहिला त्याचा हा कॉन्व्हर्स आहे. जर कॉड कॉन्ग्रुएंट दिले असतील तर आपल्याला आर्क्स काय करायचे आहे, कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत. मग गिव्हन काय असणार आपल्याकडे, कॉड AB इज कॉन्ग्रुएंट टू कॉड CD. टू प्रूव्ह काय करायचंय रे, आर्क AC इज कॉन्ग्रुएंट टू आर्क BD. मग इथं बोला काय करणार आता, कॉड AB इज कॉन्ग्रुएंट टू कॉड CD म्हणजे याचा अर्थ काय झाला, मेजर ऑफ कॉड AB इज कॉन्ग्रुएंट टू कॉड काय म्हणतोय तो CD. मग जर कॉड्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्याच्याशी रिलेटेड आर्क्स काय होतील, कॉन्ग्रुएंट होतील. म्हणजे कोणते आर्क होतील मग आता, आर्क बाप राबटा, बरोबर डेफले, प्रूफ पाहिजे इथे. कोण नाही केलं ना आपण ना, होऊन जाईन ते. चलो ओके. मग आता काय म्हणणार तुम्ही, जर कॉड AB इज कॉन्ग्रुएंट टू काय असणार आहे, कॉड CD. म्हणजे याचा अर्थ असा झाला, आर्क AB हा कॉन्ग्रुएंट असेल कुणाशी, आर्क CD शी. रिझन काय देणार, आर्क्स, आर्क्स करस्पॉन्डिंग टू, समजलं ना आता, आर्क्स करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स. ओके यस, असं आपण इथं घेणार आहोत. याच्यात काही मेसेज नाही आला. हा, आर्क्स करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स, दॅट इज यांचे मेजर काय असतील आता, इक्वल. म्हणजेच काय म्हणणार मी, मेजर ऑफ आर्क AB इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क CD. आणि याला देऊन टाका आता इक्वेशन नंबर 1. चलो काही अडचण. आता मेजर ऑफ आर्क AB म्हणजे काय असेल रे, तुम्हाला AB ने विचारलेला आहे. तुम्हाला काय टू प्रूव्ह करायचं आहे, AC आणि BD. मग आपण मेजर ऑफ आर्क AB ला काय म्हणू, मेजर ऑफ आर्क AC प्लस मेजर ऑफ आर्क BC, दोघांची ॲडिशन म्हणजे मेजर ऑफ आर्क AB. आणि मेजर ऑफ आर्क CD म्हणजे काय ना, मग मेजर ऑफ आर्क BC प्लस मेजर ऑफ आर्क BD. बघ किती इझी प्रश्न होता हा. ठीक आहे, काय म्हणणार मी आता, मेजर ऑफ आर्क कोणता, AB पहिला घेऊ ना, मेजर ऑफ आर्क AB इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क AC प्लस मेजर ऑफ आर्क BC. काही अडचण, ओके. आणि इकडे काय म्हणणार मग मी आता, मेजर ऑफ आर्क AB प्लस मेजर ऑफ आर्क BC. आणि इकडे दुसरा घ्यायचा, काय असेल दुसरा तुमच्याकडे, मेजर ऑफ आर्क CD इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क CD म्हणजेच काय, मेजर ऑफ आर्क BC प्लस मेजर ऑफ आर्क BD. याला देऊन टाका इक्वेशन नंबर 2, याला देऊन टाका इक्वेशन नंबर 3. आणि दोघांना एकच रिझन देणार तुम्ही, आर्क्स ॲडिशन पॉस्टुलेट्स. काय म्हणणार, आर्क्स ॲडिशन पॉस्टुलेट्स. काही अडचण कुणाला, समजलं. चलो मग आता काय, इक्वेशन 1, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3.
इक्वेशन 1 मध्ये दोघं इक्वल आहे, म्हणजे लेफ्ट हँड साईड काय झाल्या इक्वल, तर राईट हँड साईड पण काय होतील इक्वल. फ्रॉम 1 त्याच्यानंतर 2 आणि मग म्हणणार आपण 3. फ्रॉम 1 2 अँड 3 काय असेल मग, मेजर ऑफ आर्क AC प्लस मेजर ऑफ आर्क BC इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क BC प्लस मेजर ऑफ आर्क BD. मग आता कोण सारखे याच्यामध्ये, हा BC हा BC काय होणार कॅन्सल. मग इथे कोण राहिला, मेजर ऑफ आर्क AC इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क BD. हे इक्वल आहे म्हणजेच हे काय आहे कॉंग्रुएंट. दॅट इज आर्क AC इज कॉंग्रुएंट टू आर्क BD. आणि हेच आपलं काय होतं मग टू प्रूव्ह. समजलं, काही अडचण? ओके, थांबूया आपण इथं. बाकीचं आर्क ओके.